नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ काही व्यावसायिकांना एक धमाकेदार व्हिडिओ वाटणार आहे आणि काही व्यावसायिकांना हा थोडासा बोरिंग वाटणार आहे. कारण आज मी तुमच्यासमोर पूर्ण गणितच उलगडणार आहे. म्हणजे ॲडवरती किती खर्च करायचा, ॲडवरती खर्च करून जो आपल्याकडे पैसे येतात ते खरंच आपलं प्रॉफिट आहे की हिशोबच कसा घालायचा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो एक गोष्ट नेहमी होते, तुमच्या ॲड डॅशबोर्डमध्ये तुम्हाला प्रॉफिट दिसतं, म्हणजे 5 पट 10 पट प्रॉफिट दिसतं. कसं दिसतं? जाहिरातीवरती 500 रुपये लावलेत आणि तुमच्याकडे येतात 5000 रुपये, म्हणजे तिथं तुम्हाला तुमचं प्रॉफिट दिसतंय. बट ॲट दी एंड ऑफ द डे, ॲट दी एंड ऑफ द मंथ तुमचं बँक अकाउंट रिकामच असतं. मग असं का होतं? मग आपण पैसे कमवतोय फक्त जाहिरात लावण्यासाठीच कमवतोय का? तर नाही. थोडक्यात समजून घेऊयात. कोणत्या मॅट्रिक्सवरती लक्ष द्यायचं, कोणते मॅट्रिक्स महत्त्वाचे हे थोडंसं समजून घ्यायचं आहे. सो प्रॉब्लेम्स ॲड्समध्ये नाही आहेत. प्रॉब्लेम गणित आपले चुकीचे लावणं हेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आता रोयास म्हणजे काय? रोयास म्हणजे रिटर्न ऑन ॲड स्पेंड. आता तुम्हाला स्क्रीनवरती पण एडिटर साहेबांनी आमच्या दाखवलं असेल. रोयास म्हणजे रिटर्न ऑन ॲड स्पेंड. तुम्ही ॲडवरती किती लावताय आणि त्याच्यातून तुम्हाला रिटर्न किती येत आहे. मग ॲड स्पेंडमधून तुम्हाला जे रिटर्न येते त्यामध्ये वेगळे खर्च असतात, ते आपण मोजतच नाही. आता ते कोणकोणते खर्च असतात ते पण आपण थोडक्यात पाहूयात. सो रोयास इक्वल्स टू रेव्हेन्यू डिवायडेड बाय ॲड स्पेंड. लेट्स से तुमचा रेव्हेन्यू असेल 50,000 रुपये आणि तुमचा ॲड स्पेंड असेल एक 10,000 रुपये, तर तुमचा रोयास 5 पट झाला, 5x झाला. पण रेव्हेन्यू इज नॉट इक्वल टू प्रॉफिट. जो तुमच्याकडे तुमच्या हातात पैसे येत आहेत तो तुमचा प्रॉफिट नाही आहे. तुम्हाला काय चैतन्य सर, इतकं बेसिकपासून शिकवायची काय गरज आहे? आम्हाला पण कळतंच की रेव्हेन्यू जो येतो तो आमचा डायरेक्ट प्रॉफिट नसतोच. थोडंच समजून घ्या. रोयास रेव्हेन्यू दाखवतो, प्रॉफिट नाही दाखवतो. आता काय दाखवतो आणि कशा प्रकारे दाखवतो थोडक्यात आपण पाहूयात. खरी गणित इथं सुरू होतं. आता लेट्स से आपण थोडंसं याला ब्रेकडाऊन करूयात. लेट सपोज तुमचा रेव्हेन्यू आहे 50,000 रुपये आणि तुमचा ॲड स्पेंड झाला 10,000 रुपये. मग त्यामध्ये तुमचं प्रोडक्टचं कॉस्टिंग पण आलं. लेट्स से आपण प्रोडक्ट कॉस्ट पकडूयात 20,000 रुपये. त्यानंतर तुमचं डिलिव्हरी चार्जेस पण तुम्हाला आले, तर ते 5,000 रुपये पकडूयात आपण. आता हे मी रँडम कॅल्क्युलेशन्स तुमच्यासमोर मांडतोय. इथं रेडमध्ये जे आहे ते आपला खर्च आहे, तो खर्च मायनस करायचा आहे जो आपल्याला रेव्हेन्यू येतोय त्याच्यामधून. डिलिव्हरीचा आपण 5,000 रुपये पकडले. स्टाफ आणि इतर ऑपरेशनल कॉस्ट आपली 8,000 रुपयापर्यंत जाते. सो नेट प्रॉफिट आपल्याला किती राहिलं? तर ते राहिलं 7,000चं. म्हणजे आपला प्रॉफिट रेशो किती झाला? 0.7x झाला. 0.7x. आणि नेट मार्जिन किती टक्के? 14% आपल्याला नेट मार्जिन राहिलेलं आहे. म्हणजे रोयास जरी आपला 5x असेल, म्हणजे ॲडवरती जे पैसे लावतोय त्याच्यातून रिटर्न येणारे पैसे जरी 5 पट असले तरी तो 5 पट आपला प्रॉफिट नाही आहे. आपला प्रॉफिट आहे, नेट मार्जिन आहे फक्त आणि फक्त 14%. पण वास्तविक नफा फक्त 14% आहे. आता रोयासवरती आपल्याला लक्ष नाही द्यायचं, आपल्याला लक्ष द्यायचं आहे POAS वरती. म्हणजे काय? POAS म्हणजे तुम्ही ॲडवरती किती स्पेंड केलेले, प्रॉफिट ओव्हर ॲड स्पेंड किंवा प्रॉफिट ऑफ ॲड स्पेंड. ॲडवरती खर्च केल्यानंतर जो प्रॉफिट येतो तो आपल्याला मोजवायचा आणि आपल्याला तो वाढवायचा. रोयास नाही वाढवायचा, रेव्हेन्यू नाही वाढवायचा. रेव्हेन्यू वाढवू शकतो, प्रॉब्लेम नाही आहे, बट प्रायमरी लक्ष आपल्याला कुठं घालायचं आहे? प्रॉफिट इन्क्रीज करण्यामध्ये. म्हणजे ज्याला आपण मार्केटिंगच्या लँग्वेजमध्ये POAS, प्रॉफिट ओव्हर ॲड स्पेंड. ॲड स्पेंड केल्यानंतर प्रॉफिट किती होते ते तुमचं कोर. आता आपण मगाच्या हिशोबाने जर पाहिलं तर मी थोडंसं कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं. तिथं आपला रोयाक्स 5x होता आणि आपलं प्रॉफिट जे होतं ते 0.7x होतं. म्हणजे तुमचं प्रॉफिट रेशो POAS जर तुमचा लो असेल तर बिझनेस लॉसकडे चालला आहे हे समजून घ्यायचं. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला POAS वाढवण्यावरती लक्ष द्यायचं आहे. तर मग कसं? हे बघा. आता विनिंग ॲड कधी आणि कोणती आहे हे कसं मोजायचं? तर तुम्हाला समजा तुमचा रोयास आहे 4x आणि POAS आहे तुमचा 0.6. तर हे तुमची ॲड ऑलरेडी गेलेली आहे समजायचं. बट इथे ॲड B आहे. ॲड Bमध्ये तुमचा रोयास 2.5%च आहे. चला समजा तुम्ही जाहिरातीवरती जेवढे पैसे लावतायत त्याच्या रिटर्नमध्ये तुम्हाला 2.5 पटच मिळत आहेत.
पण इथे तुमचं मार्जिन हाय आहे आणि तुम्ही स्केलेबल जास्त आहेत. सो तुम्हाला इथं POAS किती मिळतोय? 1.8%चा मिळतो. म्हणजे हाय रोयास नेहमी विनर नसतो. म्हणजे मार्केटिंगमध्ये खूप लोकांचं कन्फ्युजन हे झालेलं की मी माझा रोयास वाढवतो, पण रोयास नका वाढवू, POAS वाढवा, प्रॉफिट ओव्हर ॲड स्पेंड. आता हे फक्त आणि फक्त मेटा ॲडसाठीचे गणित आहेत. म्हणजे गुगल ॲड, मेटा ॲडसाठीचे गणित आहेत. हे गणित नेहमीच तुमच्या ट्रेडिशनल बिझनेसेसमध्ये अप्लाय होतील असं नाही आहे. हे मी जे काही सांगतोय हे आपल्या मेटा ॲड्सच्या हिशोबाने सांगतोय. ओके, पुढे गेल्यानंतर मग मेटा ॲडची स्ट्रॅटेजी आपल्याला काय करायची आहे? तर परचेस व्हॅल्यू वाढवण्यापेक्षा प्रॉफिट आणि लाईफ टाईम व्हॅल्यू वाढवा. म्हणजे तुम्ही असं प्रोडक्ट विका मेटा ॲड्सच्या माध्यमातून जे तुम्हाला लाईफ टाईम व्हॅल्यू देईल, रिकरिंग व्हॅल्यू देईल, त्याच्यानंतर हाय मार्जिन प्रॉफिट तुम्हाला देईल आणि कॉस्ट पर प्रॉफिट तुमचं कमी असेल. म्हणजे CPR, कॉस्ट पर लीड तुमचं कमी असेल. म्हणजे एक कस्टमर ॲक्वायर करायला तुम्हाला कमीत कमी खर्च आला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी अगेन व्हिडिओवरती काम करायचं, इमेजेसवरती काम करायचं आणि मग खूप चांगल्या प्रकारे आपला रेव्हेन्यू वाढतो. रेव्हेन्यू वाढल्यानंतर प्रॉफिट पण वाढतं. सो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह क्लॅरिटी आवश्यक आहे. मी आपल्या 7 दिवसांच्या कोर्समध्ये पण तुम्हाला हे नेहमी सांगतो की तुमचं अवेअरनेस, ट्राफिक, एंगेजमेंट, लीड जनरेशन, ॲप प्रमोशन, तुम्हाला जे कोणतं कॅम्पेन लावायचं आहे ते तुमचं ॲक्युरेट असलं पाहिजे आणि तेच फिक्स असलं पाहिजे की क्लॅरिटी पाहिजे कोणतं कॅम्पेन मी कशासाठी लावत आहे. ओके, सो रिअल प्रॉफिट फॉर्म्युला काय आहे? तर रिअल प्रॉफिट फॉर्म्युला तुमचा असायचं की रिअल प्रॉफिट इक्वल्स टू रेव्हेन्यू मायनस, रेव्हेन्यूमधून मायनस करायचं आहे तुम्हाला ॲड स्पेंड, प्रोडक्ट कॉस्ट, शिपिंग चार्जेस, ऑपरेशनल कॉस्ट आणि रिफंड व्हॅल्यू. म्हणजे ॲड नंबर हे बिझनेस नंबर नाही आहेत. ॲड अकाउंटमध्ये तुमच्या ॲड डॅशबोर्डमध्ये जो काही आकडे दाखवले जातात ते आकडे आणि बिझनेसचे आकडे वेगळे आहेत. ओके, सो रोयास हे एजन्सीचं काम आहे. रोयासकडे लक्ष देणं, एखाद्या एजन्सीला तुम्ही काम दिलं तर त्यांचं काम आहे रोयासवरती लक्ष देणं. आपलं काम आहे प्रॉफिटेबल ॲड्स रन करणं, प्रॉफिटवरती लक्ष देणं. सो रेव्हेन्यूवरती खुश होऊ नका, मार्जिनवरती कंट्रोल ठेवा, बिझनेस ऑटोमॅटिक ग्रो होईल. सांगायचं तात्पर्य इतकंच होतं. हा व्हिडिओ काही लोकांना अतिशय महत्त्वाचा वाटू शकतो कारण जे मुद्दे उचलायचे त्यांनी बरोबर ऑटोमॅटिक मुद्दे उचलले असतील. काही लोकांना थोडासा हा व्हिडिओ कन्फ्युजन क्रिएट करणारा असू शकतो. जर तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल थोडासा वन्स अगेन व्हिडिओ पहा. जर काय डाऊट आला असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. आणि आणखीन असे कोणते गणिते तुम्हाला समजून घ्यायचे, या चॅनलवरती आणखीन कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, ज्याच्याने आम्ही त्या व्हिडिओवरती काम करण्याचा प्रयत्न करू. असंही या चॅनलवरती आपले बिझनेस ऑटोमेशन, ग्रोथ, बिझनेस एक्सपान्शन, स्ट्रॅटजी, मेटा ॲड्स, AI, टेक्नॉलॉजी म्हणजे व्यवसायांसाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टींचे व्हिडिओज या चॅनलवरती येत राहतात. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.